शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी अर्धत विरहवेळी बुद्धी बोलू भगवान सिद्धेश्वराच्या आशेने कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 5व्या ओळीचा विचार करतो आहोत. विषय आहे गुरु नमन. गुरुचा वर्णन नमनाच्या रूपाने माऊली ज्ञानराज करत आहे. शब्दाच्या आसकडी भेद बुद्धीच्या दोही थडी आरडत विरह वेदी बुद्धी भेद. दुर्बोध असलेले वेदशास्त्र, या वेदशास्त्राच्या वरचेवर दुर्बोध होत चाललेले वेदशास्त्र, दुर्बोध असणारं वेदशास्त्र, या वेदशास्त्राच्या शब्दरूपी अडचणीच्या जाग्यामध्ये किंवा भिन्न भिन्न शास्त्रकारांची मतं सांगणारे, त्यात पुन्हा नास्तिक मतवादी चार्वाक, सांख्य, न्याय, ते जे जैमिनी, वियोग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, 6 आस्तिक शास्त्र आहेत आणि 6 नास्तिक शास्त्र आहेत. 6 आस्तिक शास्त्र हे वेद मानणारे आहेत आणि 6 नास्तिक शास्त्र जे आहेत ते वेदाला मानत नाही. अर्थात सांख्यशास्त्र वगैरे हे जे न्यायशास्त्र आहे हे अत्यंत दुर्गम स्थानी आहेत, म्हणजे अत्यंत कठीण आहेत. जीव आणि ब्रह्म जे आहे यांच्यातली जी भेदरूपी नदी आहे, जीव आणि ब्रह्म यांच्यामधली जी भेदरूपी नदी, त्या भेदरूपी नदीचे 2 काठ आहेत. एक प्रवृत्ती काठ आहे आणि एक निवृत्ती काठ आहे. या 2 काठावरती प्रवृत्ती काठावर जीव आहे, निवृत्ती काठावरती ब्रह्म आहे. या दोन्ही काठावर असणारे हे 2 पक्षी, विरहाने या दोन्हीला जाणण्याचा विचार करणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धी एका काठावर आहे आणि बोध एका काठावर आहे. तेव्हा बुद्धी आणि बोध हे एकमेकाचं मिलन होण्याकरता ओरडत आहे. एका ते जसे सारस पक्षी असतात ना, ते एका काठावर नर असतो, एका काठावर मादी असते.
ते रात्रभर नुसते ओरडत राहतात, त्यांचं मिलन होत नाही. आरडत विरह वेडी, विरहाने ते आरडत राहतात. या काठावर पक्षी गेला कमाली की या काठावर त्याने यावं, या काठावर त्या काठावर तिकडे तो गेला की तिने इकडे यावं. म्हणजे असा जो एक प्रकार आहे त्याप्रमाणेच हा बुद्धी आणि हा भेद, हा बुद्धिभेद. बुद्धी जी आहे बोध, बुद्धी आणि बोध, बुद्धी एका काठावर आहे आणि बोध एका काठावरती आहे. ते आरडत विरह वेडी, त्या बुद्धीचा आणि त्या बोधाचा मिलन होत नाही, म्हणून ते वेडे झालेले आहेत. या काठावर त्यांनी आरडत राहावं, या काठावर यांनी आरडत राहावं. बुद्धी सुखाचा बोध होण्याकरता ओरडत असते, कारण बुद्धीच्या ठिकाणी नेहमी अनिश्चलता आहे, बुद्धीच्या ठिकाणी चंचलता आहे, बुद्धीच्या ठिकाणी बोध नाही आहे, म्हणून दुःख आहे. आणि ती नेहमी तो सुखाचा बोध होण्याकरता बुद्धी ओरडत असते. सद्गुरूने केलेला जो आत्मबोध आहे तो आत्मबोध केवळ बुद्धीच्या सुखाकरता आहे. बुद्धीला सुख समाधान शांती प्राप्त व्हावी याच्याकरता सद्गुरूचा बोध आहे. परंतु तो जो आत्मबोध आहे, तो जो ब्रह्मबोध आहे, तो काही दोष असल्यामुळे तो प्राप्त होत नाही. त्याच्यामध्ये काही दोष आहेत. एक विषयाशक्ती आहे, जडत्व आहे, कुतर्क आहे, त्याचप्रमाणे विपर्यस आहे, दुराग्रह आहे, असे काही दोष आहेत. आणि या दोषामुळे बुद्धीला तो आत्मबोध ग्रहण होत नाही, त्या बुद्धीला तो आत्मबोध कळत नाही. केवळ या दोषामुळे, या दोषाचं वर्चस्व जास्त आहे. आत्मबोधापेक्षा दोषाचं वर्चस्व जास्त आहे. आणि म्हणून जीवाला अर्थात या बुद्धीला तो आत्मबोध होऊ शकत नाही. आणि म्हणून बुद्धी आणि तो बोध, बुद्धीच्या नावाने बोध ओरडत असतो आणि बोधाच्या नावाने बुद्धी ओरडत असते. आरडत विरह वेडी, ते एकमेकाच्या भीती करता त्यांना विरह निर्माण होतो आणि ते दुःख करत असतात. तेव्हा अशा प्रकारे बुद्धी हा नेहमी बुद्धीचा जो निश्चय आहे किंवा बुद्धीचं जे राहणं आहे ते प्रपंचामध्ये आहे. बुद्धी सहसा परमार्थाकडे वळत नाही माणसाची. म्हणून तर साधू संतांनी प्रार्थना केली, भगवंत दुर्बुद्धी ते मना कदा नुपुर नारायण, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. नाही का दुर्बुद्धी ते म्हणा, कारण बुद्धीच्या ठिकाणी बोध नाही आहे, दुर्बोध आहे, दुर्बुद्धी आहे. आणि म्हणून ती बोधापर्यंत पोहोचत नाही. लक्षात ठेवा, परमार्थामध्ये बोध आहे आणि प्रपंचामध्ये दुर्बोध आहे. प्रपंचात दुर्बोध आहे, परमार्थामध्ये बोध आहे. आणि म्हणून त्या बोधाची, आत्मबोधाची आणि बुद्धीची भेट न झाल्यामुळे त्या विरहाने दोन्हीही दोन काठावर ओरडत असतात. एक प्रवृत्ती काठावरती बुद्धी आहे आणि निवृत्ती काठावरती ब्रह्मबोध आहे. त्या दोघांचं मिलन होत नाही आणि म्हणून आरडत विरह वेडी, ते सारखं अशा प्रकारे विरहाने ती बुद्धी ओरडत राहते. तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान, भोगवेदो चिद्गगन भुवन दिवा,
भुवन दिवा तया चक्रवाकांचे मिथुन. चक्रवाक पक्षी हे दोन काठावर ओरडत असतात रात्रभर. एकाने इकडे ओरडत राहावं, एकाने तिकडे ओरडत राहावं. त्याने उडून तिकडे गेलं की तिने इकडून इकडे यावं. दोघांची भेट होत नाही म्हणून इथं उदाहरण दिलंय. तया चक्रवाकाचे मिथुन. मिथुन म्हणजे जोडी. ते चक्रवाक पक्षी जे आहेत नरमादी त्यांचे जे जोडी आहे त्या जोडप्याच्या ठिकाणी ऐक्याचं जे समाधान सुख आहे ते त्यांना प्राप्त होत नाही. अर्थात ते त्यांना भोगता येत नाही. बुद्धीची आणि बोधाची भेट तशीच आहे. बुद्धीला सुख पाहिजे आहे, आत्मसुख पाहिजे आहे, पण बुद्धी या प्रवृत्ती काठावर असल्यामुळे त्या प्रवृत्तीमध्ये ती घडून गेलेली आहे आणि म्हणून तिला खरं जे सुख आहे, खरं जे समाधान आहे, खरी जी शांती आहे ती बुद्धीला प्राप्त होत नाही आहे. म्हणून ती सारखी ओरडत असते बुद्धी. आणि ब्रह्मबोध जो आहे तो निवृत्तीच्या काठावर आहे. आणि म्हणून त्या चक्रवाकाच्या मिथुनाप्रमाणे भोगवी जो चिद गगन भुवन द्वा. चैतन्य रूपी चित गगन. चित म्हणजे चैतन्य, गगन म्हणजे आकाश. या चैतन्य रूपी आकाशाच्या घरामध्ये हा जो लावलेला दिवा आहे तोच खरा या दोघांची भेट करून देऊ शकतो. भोगवी चित गगन भुवन दिवा असं म्हटलेलं आहे. तोच आत्मबोध या बुद्धीला मिळवून देऊ शकतो. कोण? चैतन्य रूपी आकाशातला जो एक दिवा आहे लावलेला तो दिवा. त्या दिव्यालाच नाव आहे ज्ञान दिवा, ज्ञानदीप. संत संगतीने उमज आणून मनी पुरते समज. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरिभजन बिन काळ घालवू नको रे. विवेकाची ठरेल बोल ऐसे बोलावे की बोल. आपल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. हरिभजन बिन काळ घालवू नको रे. सोयराबाई संत आहेत की अशा प्रकारे तो जो बोध आहे, बोध तो दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, तो ज्ञान दिवाच या बोधाची भेट करून देतो, आत्मबोधाची. जेणे पाहलिया पहाटे भेदाची चोरळी फिटे. रिघते आत्मानुभव वाटे पांथिक योगी. जेणे पाहलिया पहाटे भेदाची चोरळी फिटे. ज्याच्या उदयाने पहाट होते आणि उजळल्या जाते, ज्याच्या उदयाने अंधार नष्ट होतो, रात्र कमी होत जाते आणि मग त्या पहाटच्या वेळेला जेणे पाहलिया पहाटे भेदाची चोरळी फिटे. मग जीव जीव जड जड, जीव जड, जीव ईश्वर आणि जड ईश्वर यांच्यातलो परस्परातला जो भेद आहे तो भेदाची चोरवेळ आहे. भेद म्हणजे तर चोरवेळ आहे. आणि ती चोरवेळ जेव्हा पहाटे संपल्या जाते आणि मग या परमार्थ मार्गातला जो प्रवासी आहे, या परमार्थ मार्गातला जो साधक आहे, तो उजाडल्यानंतर, ज्ञानरूपी प्रकाश पडल्यानंतर
मग तो आत्मानुभवाच्या वाटेला निर्भयपणाने चालू लागतो. जयाचे निविवेक किरण संगे, उन्मेख सूर्यकांत फुनगे, दीपले जाळीत दांगे संसाराची. जयाचे विवेक किरण संगे, मग ज्याच्या विवेक रूपी किरणाचा साथ आहे. विवेक कोणता आहे? विवेक एखाद्या पोराचं नाव आहे का? विवेक, विवेक कशाला म्हणतात? आत्मा आणि अनात्मा. आत्मा सोडून सर्व मिथ्या कल्पित आहे हे कळणं, याचं नाव आहे विवेक. जयाचे विवेक किरण संगे, असा जो आत्मानात्मरूपी किरण आहे आणि त्या किरणाच्या संबंधाने ज्ञानरूपी सूर्यांचे सूर्यकांतमणी आहे. आणि तो एकदा त्या किरणाच्या द्वारा उद्दीपित झाला की त्यातून ज्या पेटलेल्या ठिणग्या आहेत त्या संसाराची जंगलं जाळून टाकतात. दीपले जाळीती दांगे संसाराची, त्या ज्ञानरूपी ठिणग्या या संसाराची वन, संसाराचे जंगल जाळून टाकतात. म्हणजे त्या ज्ञानरूपी किरणाने हा भासणारा जो संसार आहे त्या संसाराचा बाध होतो. जयाचा रश्मी पुंज निबरू, होता स्वरूप खरी स्थिरू, ए महासिद्धीचा पुरू मृगजळाचा ते. जयाचा रश्मी पुंजो निबरू, ज्याचा निबरलेला अष्टांग योगरूपी किरण समुदाय तो या ब्रह्मरूपी बरड जमिनीवरती स्थिर झालेला आहे. आणि तो स्थिर झाला असता जो अष्टांग सिद्ध रूपी मृगजळाचा पूर येतो आहे आणि तो महासिद्धीचा पूर मृगजळाचा, अष्टमहासिद्धी याचा एक पूर म्हणजे ते मृगजळ आहे. आणि त्या मृगजळाचा या आत्मबोधाने बाध होतो आणि ते होणं अत्यंत आवश्यक आहे. जो प्रत्येक बोधाची या माथया सोहंतेच्या माध्याने आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. जो प्रत्येक बोधाची या माथया अर्थात भगवान श्रीगुरुरूपी सूर्य, तो ते मी ब्रह्म आहे असा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या माध्यान्ह काळी केवळ आत्मनिष्ठ या ज्ञानाच्या माथ्यावर आलेला असतात. देहभ्रांतीची छाया नष्ट होते. सूर्य माथ्यावर आले की छाया नसते. तुम्ही नेमकं मध्यान्हाला सूर्य आला की तुमची सावली कुठे आहे बघा, सावली नसतेच त्यावेळी. काय मग ही भ्रमाची छाया जी आहे की हा आत्मबोध रूपी सूर्य ज्यावेळी माध्यान्हाला येतो त्यावेळी आत्मभ्रांती रूपी छाया ही नष्ट होते. अर्थात ती काय होते, ती आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या पायाथळी लपून जाते. ब्रह्मस्वरूपाच्या पायाथळी लपून जाते म्हणजे नाहीशी होते. म्हणजे भ्रम राहत नाही. भाव असा आहे, तात्पर्य असं आहे की अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्म आहे. सोहंतेच्या माध्यान्नी आली. सोहम म्हणजे तो परमात्मा मी आहे
असं जे ब्रह्माऐक्य ज्ञान, असा जो ब्रह्माऐक्य बोध आहे, त्या बोधाचा परिपक्वपणा त्या ठिकाणी होतो आणि वृत्ती ही नित्य आत्मनिष्ठ राहते. मग वृत्ती राहतच नाही. मग वृत्ती जी आहे ती आत्मबोधामध्ये एकरूप होती, ब्रह्मनिष्ठ राहते, ब्रह्मरूप होते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि त्यामुळे देहाचं जे मिथ्यात्व आहे ते मिथ्यात्व प्रतीतीला येतं. लपे आत्मभ्रांती छाया पाया तरी. आणि तो एकदा आत्मबोध झाला की मग देहात्म भ्रांती नष्ट होते, देहाचं तादात्म्य जातं. देहाचं तादात्म्य जाणं याचा अर्थ सर्वांचं तादात्म्य जाणं, देहाचं आणि देह संबंधिताचं. आणि तादात्म्य जाणं याचा अर्थ दुःख जाणं. कारण जोपर्यंत देहाचं देह संबंधिताचं जोपर्यंत तादात्म्य आहे तोपर्यंत दुःख आहे. नसलेल्याचं दुःख आहे. देह नाही आहे आणि देह संबंधीही नाही आहे. हे नसताना सुद्धा जीवाला केवळ सत्य मानल्यामुळे दुःख प्राप्त होते. आणि मग तो एकदा सोहंतेच्या मध्यान्नी म्हणजे आत्मबोध झाला की बस देह आणि देह संबंधी यांचं मिथ्यात्व त्याला पटल्या जातं, तादात्म्य नष्ट होतं आणि त्याचं समूळ दुःख समाप्त होतो. पण या गोष्टीला श्रीगुरु कृपा आणि श्रीगुरूचा बोध लागतो. ते वेळी विश्व स्वप्न सहिते कोण अन्यथा मती निद्रेते. सांभाळी नुरेची जेथे माया राती. ते वेळी विश्व स्वप्न सहित. हे विश्व काय आहे? हे स्वप्न आहे. इथं म्हणायला काही हरकत नाही. हे विश्व हे स्वप्न आहे म्हणजे मिथ्या आहे, विश्वाभास आहे. मावळवित विश्वाभास नवल उदयला चंडांश. तो मावळवित विश्वाभास हा जो विश्वाभास आहे लक्षात ठेवा, तो केवळ मायेमुळं आम्हाला सत्य वाटतो आहे. ते वेळी विश्व स्वप्नासहिते. हे जे विश्व आहे स्वप्न किंवा विश्वरूपी स्वप्न, त्या स्वप्नासह कोण अन्यथा मती निद्रेत. कारण मग झोप केव्हा लागते? रात्री लागते. आता केव्हाही लागते तो भगणी. काय हो आता आंबे चालू आहेत, चालू झालेत नाही का? गोडधर 2 घास खातो माणूस, केव्हाही झोप लागते. आता काही प्रश्न नाही. पण खरं तर झोप ही रात्री, आणि त्या रात्रीच्या झोपेमध्ये स्वप्न पडत असते. मग ही रात्र कोणती आहे? ही आहे मायारूपी रात्र. ही कोणती रात्र आहे? मायारूपी. आणि या मायारूपी रात्र ज्या ठिकाणी शिल्लक राहत नाही तेव्हा विश्वासह हे विश्वस्वप्न जेव्हा आणि नष्ट होतं, म्हणजे ज्या रात्रीमध्ये, ज्या मायारूपी रात्रीमध्ये हे विश्वरूपी स्वप्न आम्हाला भासत आहे, ती त्या झोपेमध्ये, निद्रेमध्ये, अज्ञानामध्ये ती मायारूपी रात्र, ते अज्ञान नष्ट झालं की हा विश्वरूपी भास, विश्वरूपी स्वप्न नष्ट होतं.
आणि मग भ्रम जी बुद्धी आहे, भ्रमबुद्धी, त्या भ्रमबुद्धीरूपी निद्रा जी आहे ती निद्रा एकदा नष्ट झाली की मग कोण तया सांभाळे. मग त्या सुखाला, त्या आनंदाला पारावार राहत नाही. नित्य आनंद जो आहे, नित्य सुख आहे, ते तेव्हा नष्ट होतो की मायारूपी रात्र संपून विश्वरूपी स्वप्नाभास संपला की मग तो नित्य सुख, नित्य आनंद हे सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त होत, आपोआप नाही प्राप्त होत, किंवा देवाच्या कृपेनं सुद्धा नाही. त्याच्याकरता सद्गुरूचीच कृपा. म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी. मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती. मग सगळ्या मायारूपी रात्र संपली. मायारूपी रात्र संपली, झोप संपली अज्ञानाची. मायारूपी रात्र संपली, अज्ञानाची झोप संपली की हे जे स्वप्न आहे, हे विश्वरूपी स्वप्न हे समाप्त. आणि मग भ्रम नष्ट होतो. जीवाच्या ठिकाणी अद्वय बोध पाटणी, ते तर महानंदाची दाटणी. आणि मग हे जे विश्व, हे जे माया आहे, हे जे ब्रह्मज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान सर्व नष्ट होईल. आणि जेव्हा हे ब्रह्मज्ञान नष्ट होईल ते तर महानंदाची दाटणी. मग त्या ठिकाणी मात्र आत्म जे अद्वैत तत्वज्ञान आहे किंवा जो ब्रह्मात्मैक्य बोध आहे, तो ब्रह्मात्मैक्य बोध प्राप्त झाला की मग तया सुखाकाय उणे झाले सोयीरे त्रिभुवन. मग तया सुखाकाय उणे, तोपर्यंत सुख नाही, भेटत होणार नाही. जोपर्यंत अद्वैत तत्वज्ञान प्राप्त होत नाही, जोपर्यंत ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुम्ही किती जन्म घेतले तरी तो महानंद, ते सुख नाही प्राप्त होणार. लक्षात. आणि मग ते अद्वैत ज्ञान, त्या अद्वैत ज्ञान रूपी नगरामध्ये अमर्याद आनंदाची गर्दी होती. मग त्या आनंदाला पारावार नित्य आनंदापुरे आनंद तो कोण. विषय सुखबाई बापुडे ते क्षीण जेथेन सरेची वैकुंठ सदन. शेषशाई त्रिकुट भुवनवो नेघो म्हणून या त्यागिती परवते. घेऊ संग सुख हरीच्या सांगात. आणि मग तो महानंद, ते महासुख त्यावेळी प्राप्त होत गेला. आणि मग सुखानुभवाच्या घेण्या देण्याचा व्यवहार बंद होईल. कारण तो सुखरूप होऊन जातो, तो ब्रह्मरूप आत्मरूप होऊन जातो. मग सुख घेण्या देण्याचा जो व्यवहार आहे सुखाचा, तो समाप्त होतो. किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचे नि. किंबहुना ऐसैसे, फार काय सांगावं, अधिक काय सांगू. या सगळ्या गोष्टी कुठे प्राप्त होतात. मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचे. कुणाच्या प्रकाशाने, ज्याचं वर्णन चाललंय त्यांच्या प्रकाशाने. वर्णन कुणात चाललंय, सद्गुरूचं. त्या सद्गुरु स्वरूपी सूर्याच्या प्रकाशाने जीवनमुक्ताला अशा प्रकारचा आनंद प्राप्त होतो. त्याला चांगला आणि सुदीन प्राप्त होतो. त्याला नित्य आनंद प्राप्त होतो, नित्य सुख प्राप्त होतो.
मग दुःख समाप्त होऊन जात. जो निज धाम व्योमीचा राहो, उदयलाची उदयजत खेवो, फेरी पूर्व दिशासी ठावो, उदो अस्तुचा. जो वर्णन हे सद्गुरूचं हे लक्षात असू द्या. जो निजधाम व्योमीचा राहो, उदयलाची उदयजत खेवो, फेरी पूर्व दिशासी ठावो, उदो अस्तुचा. उदो अस्तुचा. जो सूर्य, कोण सूर्य? श्री सद्गुरु रूपी सूर्य ब्रह्मरूप आकाशाचा राजा आहे. ब्रह्मरूपी आकाशाचा राजा आहे. आणि जो परमार्थ दृष्टीने जर विचार केला तर ज्ञान रूपाने श्रीगुरु म्हणजे नित्य उदयाला आलेला सूर्य आहे श्रीगुरु. आणि शिष्याच्या अज्ञानाचा नाश करण्याकरताच सद्गुरु रूपी सूर्याचा उदय झालेला आहे. ज्ञानोपदेशाच्या रूपाने पुन्हा 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 ते उदयाला येतात आणि शिष्याचं सर्व अज्ञान नष्ट करून त्याला सुख प्राप्त. ज्याप्रमाणे लौकिक सूर्य उदयाला आला की अंधार नष्ट होतो आणि जगाचे व्यवहार सुरळीत चालतात, त्याप्रमाणे सद्गुरूरूपी सूर्य उदयाला आला की अज्ञानरूपी अंधाराचा नाश होऊन त्या शिष्याला सर्व सुखाची प्राप्ती. न दिसणे दिसणे नसे मावळवी, दोही झाकिले ते सैंग पालवी, काय बहु बोलो ते आघवी, उखाची आणि न दिसणे दिसणे नसी मावळवी. श्रीगुरु जे आहेत हे ब्रह्माचं न दिसणं म्हणजे अज्ञान. न दिसणे दिसणे नसी मावळवी असं म्हटले. काय श्रीगुरु काय करतात? ब्रह्माचं न दिसणं. ब्रह्म कशाने का दिसत नाही? तर अज्ञानामुळे दिसत नाही. ते जे अज्ञान आहे ते अज्ञान आणि नष्ट करतात. काय दिसणे नसी म्हणजे ज्ञानासह ज्ञान अज्ञान दोन्हीही आणि ते बाळून टाकतात आणि त्याला ज्ञान स्वरूप करतात. असा विषय आपला चाललेला आहे. सद्गुरूचं वर्णन या ठिकाणी करता आहेत माऊली. अजून 16व्या अध्यायाला सुरुवात झालेली नाही आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा करू. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव